चला तर आपल्याला आज ना पट्ट्याची भेंडी तोडून घ्यायची आहे। तर अशी भेंडी छानपैकी आलेली आहे का, मस्तपैकी। आणि इकडं पण आलेली आहे हो का। ही पण घेऊ काढून। विहीर इकडं आहे बघा, विहिरीतलं पाणी छानपैकी असं। ही आहे पट्ट्याची भेंडी। आणि जी भेंडी निब्बर असेल ना त्या भेंडीला काय करायचं, त्याचे शेंगदाणे मधले काढायचे, सोले सोले म्हणतात त्याला। शेंगदाणे काढायचे आणि मस्तपैकी त्याची आमटी बनवायची। तर निब्बर थोड्या तुटत नाहीत हो का। चवळी पण आलेली आहे, चवळी पण घेऊता। चवळीच्या शेंगा आणि हो काही छोट्या छोट्या आहेत का, हो काही ह्याला म्हणतात मुकणीच्या शेंगा। मुकणी एक खूप छोटे छोटे बी असते तर आपण पट्ट्याची भेंडी काढत जाऊता। इकडं पलीकडं लागलेले आहेत पट्टा। तर हे काही तर असे एवढे वाळक भेटलेले आहेत छानपैकी। आणि भेंडी काय आहे तर आपण पट्ट्याची भेंडी तोडणार आहोत। आणखी तेवढे लागायला नाहीत, पण जेवढे लागले ना तेवढं काढून घेऊ। चवळीच्या शेंगा वाळकाची वेल पण आहेत। हो का, अशी भेंडी लागली आहे छानपैकी। आणखी मोठी व्हायची काही राहिले, काही निबरली, काही काही छोट्या आहेत, काही मोठ्या आहेत। अशा तर छानपैकी असे आपला पट्टा आलेला आहे हो का। पट्ट्याची भेंडी छानपैकी अशी पट्ट्याची भेंडी लागलेली आहे। चवळीच्या शेंगा पण हो का अशा लागलेल्या आहेत। तर गावरान भेंडी ना एवढी भारी असते ना, खूप खायला चविष्ट एकदम चव लागते ह्याची। आणि ताज्या ताज्या जर करून खाल्ले ना मग तर जास्तीच ह्याची चव लागते। आता चवळी तर छानपैकी अशी चवळीच्या शेंगा पण आलेल्या आहेत हो का। मग असा पट्टा तोडायला आवडतो का? ज्यांना ज्यांना आवडतो ना त्यांनी या शेतामध्ये आमच्या अशा छानपैकी आपण शेंगा पण तोडून घेऊता आणि भेंडी पण काढून घेऊता। तर खूप सुंदर अशी भेंडी आणि पट्टा आलेला आहे आपला। तर छान शेंगा पण आलेले आहेत हो का। त्या भाजीच्या सहज होत्यात शेंगा ही। इकडं मी टाकले होते पट्टा शेंगा, पण वेल सगळा ह्या गवतामध्येच गेलेला आहे हो का। गवतात वेल गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला काही इकडलं घेता येत नाही।
पण जेवढं जेवढं आपल्याला जमतंय ना तेवढे तेवढे आपण भेंडी आणि शेंगा तोडून घेऊ ता. मस्तपैकी असा पट्टा आलेला आहे. पट्ट्याला पाणी दिल्यानंतर ना जास्तच आणखी जास्त शेंगा लागते त्याला. शेंगा भाकरी बरं खायला पण खूप छान लागतात. पट्ट्याची शेंगाची चव ना एकदम भारी असते आणि भेंडीची पण भारी असते. तर व्हिडिओ केवढा मोठा जरी झाला ना तरी मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तर थोडं आपण खाली ठेवत आहोत कारण सगळे गोळा करून एकदाच पलीकडे नेऊता. खूप छान भेंडी लागली आहे आता.